चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी या विषयातील नात्याची घट्ट वीण या पाठाचा अभ्यास एका वेगळ्या आणि रंजक पद्धतीने करणार आहोत. संवाद सादरीकरणाच्या माध्यमातून. नमस्कार. आम्ही इयत्ता 9वी अ च्या विद्यार्थिनी संवाद सादरीकरणाच्या माध्यमातून माणसांच्या आयुष्यातील नाती या विषयावर संवाद सादर करणार आहोत. नाती ही खूप मौल्यवान असतात. प्रेम, विश्वास, आपुलकी आणि समजूतदारपणा या धाग्याने नाती घट्ट विणलेली असतात. आम्ही सादर करीत असलेल्या नात्यांची घट्ट वीण हे संवाद नाट्य कुटुंबातील प्रेम, एकमेकांना साथ देण्याची भावना, नात्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. नमस्ते. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला आहे, म्हणजे नात्याची घट्ट वीण. पण एक प्रश्न विचारू का? आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे, जग जवळ आले आहे, तरीही लोक एकमेकांपासून दूर का जात आहेत? कारण आज संवाद कमी झालेला आहे आणि गैरसमज खूप वाढलेला आहे. मोबाईलवर शेकडो मित्र असतात, पण मन मोकळं करायला माणूस शोधावाच लागतो. अगदी खरं. म्हणून नाती जपणे याची सगळ्यात मोठी समस्या आहे. पण नाती तयार होतात कशी? प्रेम, विश्वास, आपुलकी, आदर आणि त्याग या धाग्यांनी नाती विणली जातात. आणि आणि धागे तुटले तर मग नात्याची वीण सैल होऊ लागते. म्हणून प्रत्येक नाती काळजी घ्यावी लागते. मला वाटतं प्रत्येक नात्याच्या पाया म्हणजे विश्वास. हो, विश्वास असला तर कितीही संकटे आली तरी नाती टिकून राहतात. आपल्या आयुष्यातील पहिले नाते कोणते? आईचे प्रेम शब्दात मांडता येत नाही. आई स्वतःची भूक विसरते, परंतु आपल्या मुलाबाळांना कधीच उपाशी ठेवू शकत नाही. बाबा दिवसभर कष्ट करतात, कारण मुलांचं भविष्य पूर्ण व्हावं हीच त्यांची इच्छा असते. आजी आजोबा आपल्याला अनुभव, संस्कार आणि जीवन मूल्य देतात. भाऊ बहिणीचं भांडण होतं, पण संकटात ते एकमेकांच्या पाठीशी उभी असतात. शाळेत आल्यानंतर शिक्षकांच्या आणि मित्रमैत्रिणींची नवीन नाती निर्माण होतात. शिक्षक फक्त आपल्याला पाठाचे धडे नाही तर जगाची दिशा देतात. मित्र म्हणजे आनंदात साथ देणारा नाही तर संकटातही हात न सोडणारा. म्हणूनच म्हणतात की खरी मैत्री ही नात्याची सर्वात सुंदर वीण आहे. पण आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण आपल्या आई वडिलांशी रोज किती वेळा मनापासून बोलतो? आपण आपल्या आजी आजोबांसोबत बसून त्यांच्या गोष्टी ऐकतो का? मित्रांशी झालेला गैरसमज लगेच दूर करतो का? शिक्षकांनी दिलेला सल्ला मनापासून स्वीकारतो का? जर या सर्व प्रश्नांची उत्तर नाही अशी असतील तर आपल्याला स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. नाती जपण्यासाठी मोठमोठ्या भेटवस्तूंची गरज नसते. एक प्रेमाने बोलायला शब्द, वेळेवर केलेली छोटी मदत आणि मनापासून दिलेला आदर एवढेच पुरेसे नात्यांची अधिक घट्ट करण्यासाठी. नाती जपायला वेळ लागतो, पण थोडा क्षण पुरतो. म्हणून प्रत्येक नाती प्रेमाने जपा. धन्यवाद.